बाय 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 बाय. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. नवीन व्हिडिओची इथून सुरुवात होते. आज आम्ही रात्री घरी जाणार आहेत परत पुण्याला. पुण्याच्या घरी आमची सगळी कामं झाली आहेत आणि आज आम्ही रक्षाबंधन वगैरे सगळं सेलिब्रेट करून घेतलं दादाने सकाळी. मी आता करेल थोड्या वेळात बिकॉज मी सकाळी अंघोळ नव्हते गेली. आम्ही सगळे इथं बसलो आहेत. दादा, मामा, हे बघा तिकडे आई आहे, आपले सगळे गोलू, स्नोई वगैरे सगळे खेळतात. दादाचा एक व्हिडिओ शूट करतो आम्ही किवाने, त्यासाठी इथं बसलो होतो. ते झाल्यावर मग खाली कंटिन्यू करू आपण. या सगळ्या गोष्टी आहेत. लास्ट व्हिडिओ बघितला असेल. आय होप तुम्ही त्या फोटोजवर आपण रिॲक्ट केलं की काय आहे काय नाही, त्याच्या मागच्या मेमरीज काय होत्या त्याच्यावर आपण डिस्कस केलं. काहीतरी नवीन होतं ते आपल्यासाठी. मला अजून माहिती नाही त्याच्यावर कशी रिस्पॉन्स आला असेल बिकॉज तो अजून एडिट करून पोस्ट करायचं राहिला आहे. ते तुम्ही बघून घेतलं असेल, पण मला आता हा व्हिडिओ शूट करतो ना, आत्ताचा वेळेला मला माहिती नाही त्याचा रिस्पॉन्स काय होता काय नाही. आय होप तुम्हाला आवडलं असेल ते. सो ठीक आहे, आता क्यूएनए कंटिन्यू करू. त्याच्यानंतर मग आपल्या ज्या पुढच्या गोष्टी, ज्या पुढच्या पॅकिंग वगैरे किंवा रक्षाबंधन सेलिब्रेशन आहे ते आपण आजच करूया. सो स्टेट इन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. डू सबस्क्राईब अजून पण केलं नसेल. ठीक आहे. इथं खूप मजा येते बघा. जेव्हा आपण सगळे असे बसलेलो असतो ना, झगडे पण होतात, भांडणं पण होतात, तिकडच्या गप्पा पण होतात. खूप मजा येते. सगळ्यात यंग ऑपरेटर आहे आमचा, कॅमेरा ऑपरेट करतोय. आमचा DOP आहे. हां, झालं सगळं झालं. ऑल सेट गोलू, ऑल सेट, ऑल सेट. मामा गाडीचे पेढे नाही दिले मामा. स्नोई को पुसला रहा है हो. नाही पुसले घेऊ. स्नोईला खाली घेऊन जायचं बिकॉज इथं आम्हाला एक क्यूएनए शूट करायचं आणि त्यांचा कल्ला खूप जास्त चालू आहे. तर आता बघू, लहान पोरांना सगळ्यांना खाली घेऊन जायचं. स्नोईला घेऊन आम्ही खाली येऊन गेलोय. स्नोई पण आहे इकडे, गोलू पण आहे. हे TV शिवाय आणि तो कल्ला केल्याशिवाय वरती राहत नाहीयेत, म्हणून आम्ही त्याला खाली घेऊन आलो. खाली जरा टाइमपास करू आणि मग त्याच्यानंतर त्यांचा शूट झाल्यावर परत वरती जाऊ. सगळी मंडळी एकत्र झाली, सगळे गोळा झालेत आणि आता सकाळी दादाचं राखी सेलिब्रेशन होतं कुठं दादाचं. आता माझं आहे बिकॉज मी सकाळी जसं मी आधीच बोललो की मी आंघोळ वगैरे केली नव्हती. आता आपण ऑलरेडी झालं, चेंज पण करून घेतलंय. राखी वगैरे बांधू, ते सेलिब्रेशन पूर्ण करू. त्याच्यानंतर दादा वहिनी यांना तिकडे एकाकडे जायचं आहे, ते तिकडे जातील. बाकीची आपली पॅकिंग वगैरे ऑलरेडी झाली, त्याची काही टेन्शन नाही आहे. आणि मग 1-2 उरलेले काम असेल ते बघू, जेवण करू आणि मग डायरेक्ट 10 वाजेला आपली बस आहे, आपण डायरेक्ट बस स्टॉपला जाऊया. ठीक आहे. तो त्याच्या आधी मला परी आणि रिंकू वहिनी दोघं राखी बांधतील आणि जे मेन राखी सेलिब्रेशन असेल राखी रक्षाबंधनच्या दिवशी, तेव्हा स्नोई आणि वहिनी पुण्यालाच राखी बांधतील मला. ठीक आहे. आणि नवीन गोष्ट म्हणजे की मी फक्त फोटोज बघितले होते विठ्ठल रुक्मिणीचे, आता लाईव्ह बघून घेतला. एकदम मस्त. इथं आधी बाबांचा फोटो होता, पप्पांचा फोटो, तो काढून आता विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवली. ऑल रेडी वहिनी, ऑल रेडी, ऑल सेट, चलो. आमच्या घरात सगळ्यात जास्त जो मला घाम येत असेल आणि गरम होत असेल ना, मलाच होत असेल. आता आई पण पूजा करते माझी. दादाकडे कॅमेरा देऊ आपण. बापरे बापरे बाबा, 2 मिनिटं पंखा बंद होता. माझी हालत बघा. आत्ता आंघोळ करून आलो तुम्ही परत जैसे ते झालं आपलं राखी सेलिब्रेशन. आणि माझ्या राख्या वा, प्री राखी सेलिब्रेशन बिकॉज आता आपण घरी चाललोय पुण्याला. सो तिथं कोणी येणार नाही, फक्त स्नोई आणि वहिनी राहते. सो ते वेगळं सेलिब्रेशन असेल, पण सुरतचं सेलिब्रेशन डन. आता 8:45 वाजलेत. आपली गाडी आहे 10 वाजेला, 1 तास आहे. आणि सगळ्यांची आवडती आईच्या हाताची फेवरेट खिचडी खातोय आपण डिनरमध्ये. वहिनींच्या हाताची का? वहिनी तुम्ही बनवली? वा. हां, दोघं पण भारी बनवतात. ही आपली खानदेशी खिचडी. वा. पटकन जेवून घेऊ आणि त्याच्यानंतर ऑलरेडी बॅग्स रेडी आहेत आणि मग आपण निघूयात. गोलू दादाचं काय माहिती काय चालू आहे. गोलू कुठे गेला? ना वेर गोलू अजून. गोलू कुठे रे?
वेर गोलू. निघायची वेळ आली. किती वाजून गेले? 10. आमची बस 10:30ची म्हणजे टाइमवर. चला चला चला. अच्छा ते पॅन्ट राहू दे. नाही चला रेडी. एक फोटो काढतो आम्ही. तो फोटो काढू तुम्हाला ते दिसून जाईल कुठेतरी. ठीक आहे मी फोटो काढतो निवांत भेटतो. जायचं आधी म्हटलं नानीला भेटून जाऊ. सो मी नानीला भेटायला आलोय. नानीच्या पायाकडे करू आशीर्वाद घेऊ आणि मग आपण जाऊयात. आमची गोली लढते गोलू रडतो. आम्ही चाललोय आता. गोली आय लव्ह यू. आय लव्ह यू गोली. अरे यार सॉरी यार. सॉरी गोलू. सॉरी गोलू. कुठं आहे गोलू? कुठं आहे? चला भेटूत आता डायरेक्ट पुण्याला पोहोचल्यावर. आपण पोहोचलोय परत पुण्याला. आपण आलो घरी परत आणि एंडिंग पार्ट शूट करायचा होता. म्हटलं आपण निवांत बसून करूयात बिकॉज जेव्हा आपण पुण्याला पोहोचलो त्याच्यानंतर ऑफिसची कामं स्टार्ट झाली. टाइम नाही भेटला आणि आत्ता फ्री झालोय. आज आपण सुट्टीचा दिवस आहे म्हटलं चला आज आपण व्हिडिओ शूट करूयात. एंडिंग पार्ट शूट करूयात. आपला जो एक्सपिरियन्स आहे घरचा तो आपण शेअर करूयात बिकॉज हे मला पर्सनली ना इथे येऊन शेअर करायचं होतं. बिकॉज हे 4 दिवस मी जे काही फील केलं आहे ना आणि जेव्हा पण मी घरी जातो म्हणजे एक जगावेगळी फिलिंग असते. तुम्ही बघितलं असेल खूप साऱ्या मेमरीज. आपण लहानपणाचे फोटोज बघितले. पूर्ण फॅमिलीसोबत टाइम स्पेंड केला. येताना अजून गोलूने आपल्याला जास्त इमोशनल करून टाकलं. रडत होता खूप जास्त. या सगळ्या गोष्टी माझं कालपासून आणि पूर्ण जेव्हा मी ट्रॅव्हलिंग करत होतो ना सुरतून पुण्याला येत होतो ना माझा डोक्यात असं फिरत होतं. ह्यावेळेस मला खूप जास्त फील होत आहे आणि खूप इमोशनल पण फील करतो कारण की आपण सगळेजण बॅचलर लोक पण खूप जास्त फील करत असते या सगळ्या गोष्टींना. आपण आपलं घर सोडून दुसरीकडे जर राहायला जातो. कॉलेजचे स्टुडंट असतील किंवा जॉबसाठी आलेले पोरं असतील आपलं सिटी सोडून आपलं घर सोडून दूर राहायला येतात. तर तेव्हा त्यांना खूप साऱ्या गोष्टींमधून जावं लागतं. जसं की रेंटचं घर असू द्या, त्यांचे पार्टनर असू द्या, त्यांचे मित्र असू द्या, ऑफिस कलिग असू द्या, ऑफिसचं टेन्शन असू द्या. खूप सारे मेंटल ट्रॉमाज असतात. खूप साऱ्या गोष्टी त्यांच्यासोबत घडत असतात पण ते कधी शेअर करत नाही कोणासोबत. पण जेव्हा ते घरी जातात त्यांचं जे 4, 3, 5 दिवसाचं जे सुख असतं ते जगाव वेगळं असतं. ते खूप जास्त फील करत असतात त्या 4-5 दिवसांना बिकॉज त्यांना माहिती आहे आपल्याला परत त्याच नरकात जावं लागणार आहे आणि हे सुख आपल्यासाठी 4-5 दिवसाचंच आहे. तसंच माझ्यासोबत पण झालं यावेळेस. हे 4 दिवस कधी संपून गेले समजलंच नाही मला आणि इथं परत येऊन गेलो आपण. दिवस खूप सारी कामं आहेत आणि त्या कामांशिवाय आपण राहू नाही शकत बिकॉज आता रिस्पॉन्सिबिलिटीज खूप आहेत. खूप साऱ्या गोष्टी येणार आहेत. ते एक दुसरं रिझन आहे आणि यस मला असं ना आठवण पण येते. आता माझं नेहमीच आहे जेव्हा आई इथं असते. आई सुरतला गेल्यावर मला खूप दिवस असं फील होतं एकटं एकटं. आता तिथून मी इथं आलो तरी पण मला तसंच फील होतं आहे. बट ठीक आहे थोडे दिवस आणि असं आयुष्यभर चालणार आहे. जोपर्यंत पूर्ण फॅमिली इथं येत नाही तोपर्यंत असंच चालणार आहे. बट यस हा टाईम खूप जास्त बेस्ट होता आणि मी जसं आधीच बोललो एवढ्या सगळ्या ब्लॉग्समध्ये बघत आलेत तुम्ही. जेव्हा माझी पूर्ण फॅमिली सोबत असते तेव्हा मला खूप जास्त बरं वाटत असतं. सो यस ह्याच गोष्टी मला शेअर करायचा होता आणि त्या लोकांना पण मी मेसेज देऊ इच्छितो जे बॅचलर जे स्टुडंट आहेत किंवा आपल्या घरापासून लांब राहतात, जॉब करतायत. स्टे स्ट्रॉंग. आय नो मी तुमचा फिलिंग समजू शकतो. ॲज मी पण बॅचलरच आहे असं समजा. मी जरी दादा वहिनींसोबत राहतो तो मला सपोर्ट भेटतो फॉर शुअर. खूप जास्त फील होत नाही पण जेव्हा पण मी घरी जातो तेव्हा सगळ्या गोष्टी फील होतात. पण मी पण बॅचलर लाईफ जगलोय. हे सगळ्या ज्या फिलिंग्स आहेत आपल्यासाठी खूप जास्त मॅटर करतात बिकॉज ॲज अ बॅचलर मी तुमचा फिलिंग समजू शकतो. किती एकट्यापणानं जावं लागतं आणि किती काय काय गोष्टी फेस कराव्या लागतात. सो टेन्शन घेऊ नका. सगळ्या गोष्टी चांगल्या होतील आणि ॲट दी एंड तुमची पूर्ण फॅमिली तुमच्यासोबत राहायला येईल आणि तुम्ही सगळे असेच मजा कराल जसं आपण घरी जाऊन करतो. मी सगळ्यासाठी प्रे करेल आणि मी पण स्वतःसाठी प्रे करेल की माझी एक टाईम असा येऊन जाईल की सगळी फॅमिली एकत्र येऊन जाईल आणि अशीच आपण मजा करू. या व्हिडिओला मी इथं संपवतो. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हे जे घरचे सगळे ब्लॉग्स आहेत ते तुम्हाला आवडलं असेल आणि प्लीज सपोर्ट असू द्या, असंच प्रेम असू द्या. थँक्यू सो मच. बाय. टेक केअर.